व्यावहारिक अध्यात्म या मालिकेत आज महाभारत, रामायण आणि आपले संत यांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाची अवहेलना करण्याचे दुष्परिणाम कसे आपण भोगत आहोत त्यावर विचार मी व्यक्त करतो. महाभारत आणि रामायण हे जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे आणि व्यावहारिक ज्ञानाचे महासागर आहे. या दोन ग्रंथावर बोलणं 10-15 मिनिटात म्हणजे अथांग समुद्रातून चुळभर पाणी घेण्यासारखं आहे. अनेक लोकांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि मी नेमकं व्यावहारिक याच्यावर मला भर. व्यावहारिक जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची उपेक्षा कशी आपण केली आणि त्याचे दुष्परिणाम कसे भोगत आहोत त्याचा आढावा मी घेतो. पाहता हे रामायण आणि महाभारत हे आपले दोन महाकाव्य. रामायण हे त्रेतायुगातलं आहे, महाभारत हे द्वापार युगातलं आहे. या दोन्ही ग्रंथातील तत्त्वज्ञानांना देशकालाचं बंधन नाही आहे. कोणत्याही देशकाल परिस्थितीमध्ये यातील तत्त्वज्ञान हे उपयोगी पडणार आहे. म्हणून यांना मानवी जीवनाचे दीपस्तंभ असं म्हटलेलं आहे. पाहता रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथातल्या जीवनशैलीचा, नीतिमत्तेचा, व्यावहारिक तत्त्वज्ञानाचा हा फरक आहे याच्यामध्ये. कसा? रामायणातील जीवनापेक्षा महाभारतातील जे जीवन आहे ते अत्यंत गुंतागुंतीचं आहे. त्रस्त झालेलं, क्लेश निर्माण झालेले असे त्याच्यातले पात्र आहे. आणि म्हणून रामायण हे 24,000 श्लोकाचं आहे. महाभारत हे 1.25 लाख आहे. लक्ष सवाई भारत केले निर्माण, त्याप्रती प्रश्न केला जन्मंजयानं, समूळ सांगा मजला मम पूर्वज कथन, असं एका आरतीमध्ये आहे. आता या महाभारतातली गोष्ट घेऊ आपण. असं म्हटलेलं आहे की महाभारत म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. म्हणजे काय तर सर्व जग हे व्यासाचं उष्ट आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही की जी महाभारतात सांगितली नाही. जीवन नेहमीचं जगत असताना पाहता आपण सामान्य जीवन जगतो. सामान्य जीवन जगत असताना आपल्याला जीवन मूल्यांमधला संघर्ष निर्माण होतो. आता या जीवन मूल्यांमधला संघर्ष निर्माण झाल्यानंतर जीवन मूल्य पाळायची की व्यावहारिक तत्त्वज्ञान पाळायचं असा किचकट प्रश्न आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो. आणि अशा वेळेला महाभारत कसं कामा पडते ते 2-4 उदाहरणं देऊन मी सांगतो. हे थोडंसं कठीण होईल तुम्हाला की जीवन मूल्य नमुक ढमुक उदाहरणं दिल्यावर हे सिद्ध होईल. पाहता पहिलाच प्रसंगच आहे भारतीय युद्धातला की अर्जुन म्हणतो श्रीकृष्णा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. मला भाऊ ते कोणात माझ्या समोर लढणार आहे. आणि श्रीकृष्णानं ते रथ तिथं नेऊन उभा केल्यानंतर त्याला दिसते कौरव आहेत, आप्त स्वकीय आहेत. त्यानंतर ज्यांनी विद्या शिकवली ते गुरु आहेत. यांच्याशी लढायचं काय? जीवन मूल्यातला संघर्ष. यांच्याशी लढायचं का?
आणि म्हणून तर श्रीकृष्ण मी लढत नाही, मी शस्त्र खाली ठेवून देतो. पाहता हा संघर्ष, असा संघर्ष आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतो की जीवनमूल्य कवटाळाची की व्यवहार कवटाळाचा. फार सुंदर उदाहरण आहे. आणि मग त्या अर्जुनाला, किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला युद्धप्रवण करण्यासाठी श्रीकृष्ण गीता सांगतो आणि त्याला सांगतो की बा तू कोण आहेस? मी क्षत्रिय आहे. मग क्षत्रियाचा धर्म कोणता आहे? स्वधर्मे निधनम श्रेयाः परधर्मो भयावह. काय केलं पाहिजे? आता ते तुझ्या समोर जे उभे आहेत ते तुझे गुरु नाहीत, ते तुझे आप्तसौख्य नाहीत, ते तुझे भाऊ नाहीत. कोण आहेत ते? ते तुझे शत्रू आहेत. आणि तुझ्यासमोर जर ते शस्त्र घेऊन उभे असतील तर तुला त्यांची जे लढणं भाग आहे याची आठवण करून जाऊन पुढे तो श्रीकृष्ण म्हणतो की का रे तू मारणारा कोण आहेस? मरण तुझ्या आधी आहे का? आणि हे अमर आहेत का? हे मरणारच आहेत. आणि म्हणून त्याला मग आत्म्याचं अमरत्व श्रीकृष्ण समजावून सांगतो की बा हे आत्मा हा अमर असतो आणि तो कशानंच मरत नाही. आणि तू मारलं नाहीस तर ते काही मेल्याशिवाय राहणार नाहीत. न शोषयती मारुता नैनम सिद्धांती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेद एंत्यापो शोषयती मारुता. असं त्यानं उदाहरण दिलं श्रीकृष्णानं. आणि त्याला उभं केलं कशासाठी? लढण्यासाठी. अशा कित्येक प्रसंगात मी फक्त 2-3 प्रसंग तुम्हाला सांगतो. दुसरा प्रसंग कोणता आहे? कर्णाने खोटं बोलून परशुरामापासून विद्या शिकला तो. आणि जेव्हा परशुरामाला हे माहीत झालं की बा हा खोटा बोललेला आहे, तेव्हा परशुरामाने त्याला शाप दिला की लक्षात ठेवतो ऐन वेळेवर तुला ही विद्या कामा पडणार नाही. त्याच्या रथाचं चाक जमिनीमध्ये रुढल्या जाते आणि तो त्याच्यातून काढायचा प्रयत्न करतो, शस्त्र खाली ठेवतो. श्रीकृष्ण आज्ञा करतो कोणाला? अर्जुनाला की सोड बाण, मार त्याला. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, आपला तो कर्ण म्हणतो अरे रणनीती आहे ही. कोणती? की निशस्त्रावर वार करू नये, मला माझं काम होऊ दे आणि शस्त्र हाती घेऊ दे. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतो की का रे द्रौपदीचं वस्त्र हरण केलं त्यावेळेस तूच पुढाकार घेतला होता ना, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतो अरे टाक मारून, विषबल्ली जो वाढण घे तो खंडून टाकावी वेगे. हे विषयाची वेल आहे आणि हिला खंडून करून टाक, खंडून टाक, भरून टाक त्या कर्णाला. असे किती प्रसंग. त्यानंतर भीष्म प्रतिज्ञा करतो. श्रीकृष्णानं प्रतिज्ञा केली असते कोणती? की भारतीय युद्धामध्ये मी शस्त्र हाती घेणार नाही. आणि भीष्म ज्यावेळेस सेनापती बनतो तेव्हा तो भीष्म प्रतिज्ञा करतो की याला शस्त्र घेतले धारण केल्याशिवाय मी राहू देणार नाही. आणि मग भीष्म इतका त्राही करून सोडतो अर्जुनावर बाण सोडू की श्रीकृष्ण आपली प्रतिज्ञा मोडतो आणि श्रीकृष्ण हाती शस्त्र घेतो आणि भीमाला शरपंजरी पाडतो. रामायणात काय झालं असतं? रामायणात मग ते प्रतिज्ञा केली ना कैकेयीसाठी, जाऊ द्या आता बनातच. श्रीकृष्ण ते म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये कामा तुम्हाला कोणतं पडते? तर महाभारत. तर त्यांना आपली प्रतिज्ञा म्हणजे कित्येक वेळा त्यानं प्रतिज्ञा मोडलेली आहे अर्जुन कोण? श्रीकृष्णानं. आणि मग एक प्रसंग तो जयद्रथ वधाचा. कोण होता आहे जयद्रथ? हा जयद्रथ कौरवांच्या दुःशिला नावाच्या बहिणीचा नवरा, म्हणजे कौरवाचा कोण? जावई. काय करतो हा? अर्जुन पुत्र अश्वत्थामा याला त्या चक्रव्यूहामध्ये अडकवतो
आणि चक्रव्यूह त्याला फक्त एकच माहीत असते, त्यांना आईच्या पोटात असताना ऐकलेलं असतं, चक्रव्यूह भेदायचा कसा, बाहेर निघायचं त्याला माहीत नसते. हां, अभिमन्यूला हां बाहेर माहीत कसं आहे माहीत नसतं अभिमन्यूला. आणि मग त्याचा वध करतात कौरव, आणि वध करी इथपर्यंत थांबत नाही, जयद्रथ त्याला लाथ मारतो त्याच्या मस्तकाला. आणि ही आहे चिड नाही तापजनक गोष्ट. आणि म्हणून मग अर्जुन प्रतिज्ञा करतो की सूर्यास्ताच्या पूर्वी तुला मी मारून टाकील, कोणाला जयद्रथाला, नाहीतर मी अग्निकाष्ठ भक्षण करील. तर हे कौरव त्याला लपवून ठेवतात, कोणाला, त्या जयद्रथाला. आणि मग श्रीकृष्ण कपटनीतीचा अवलंब करतो. श्रीकृष्ण समजलं का, त्या सूर्याला झाकून टाकतो कशाने, आपल्या सुदर्शन चक्राने. आणि सुदर्शन चक्राने झाकून टाकून अंधार करतो. आणि मग रात्र झाली बुवा असं समजून सर्व ते युद्ध बंद करतात. आणि कसा मरतो हे पाहायला मग तो जयद्रथही येतो तिथे, समजलं का. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण ते सुदर्शन चक्र काढून घेतो आणि म्हणतो की अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ, चल मार त्याला. थोडक्यात काय की कपट नीतीचा जे म्हणजे जे कुटील लोक आहेत, जे उपद्रवी लोक आहेत, त्यांना मारण्यासाठी तुम्ही कूटनीतीचा अवलंब करा. प्रसंग पडला तर त्याला मारा कपटनीती करून, हा व्यावहारिक बोध श्रीकृष्णानं केलेला आहे. अजून एक प्रसंग पहा, प्रसंग मोठा ऐकण्यालायक. पहा काय म्हटलेलं आहे, माणसाने नेहमीच खरं बोलावं, खोटं बोलू नये. जो सत्य भाषण करतो त्याला अश्वमेध यज्ञाच्या पेक्षाही जास्त पुण्य मिळते. आणि एक प्रसंग येतो पहा, तो कोणता, तो प्रसंग द्रोणाचार्याचा. द्रोणाचार्य ज्यावेळेस सेनापती बनतात त्यावेळेस अर्जुनावर संकट येते. श्रीकृष्ण मग एक भूल उठायला सांगतो की अश्वत्थामा मेला, अशी भूल उडून द्या. आणि मग जे ते पडून राहिले, अरे अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. हा संभ्रमात पडतो कोण, द्रोणाचार्य, की आता काय करावं, कोणीच खरं सांगून राहिलं, कोणीच नाही खरं सांगून राहिलं. त्यावेळेस त्याला आठवण येते धर्मराज युधिष्ठिराची. हा एकमेव माणूस असा आहे की जो नीतीचा जो सोडत नाही, जो खोटा बोलत नाही, त्याच्याकडे जातो तो. कोणाकडे, त्या युधिष्ठिराकडे. त्याला म्हणतो की युधिष्ठिरा खरं काय आहे. आता युधिष्ठिराच्या प्रश्न पडला युधिष्ठिराला, जीवनमूल्य सांभाळायची म्हणजे खरंच बोलायचं काय. मग त्याला श्रीकृष्णाचा उपदेश आठवते की सर्व लोकांशी तुम्ही समान वागू शकत नाही. काही लोक कुटील असतात आणि कुटिलाचाच उपाययोजना वापरायची असते. आणि त्यावेळेस तो त्याला विचारतो, कोण, द्रोणाचार्य, की धर्मराया सांग खरं काय. त्यावेळेस धर्मराया खोटा बोलतो. नरो वा कुंजरो वा, समजलं का. हा अश्वत्थामा हा नर आहे की अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला मला माहीत नाही. आणि मग तो समाधी लावतो कोण, द्रोणाचार्य. आणि त्यावेळेस त्याचं मुंडी छाटण्यात येते. तर हे अशा तऱ्हेनं तत्त्वज्ञान सांगणारं असं, जीवनमूल्य सांगणारं असं हे महाकाव्य आहे. आता पुढे बा अजून एक प्रसंग येतो बा, की आपण म्हणतो किंवा आपण हे सांभाळलेलं असते कोणतं ज्ञान, की तुमचं यांना सांभाळलं नाव ते पृथ्वीराज चव्हाण, की जो शरण आलेला आहे त्या शत्रूला मरण देता कामा नये. आपण जोपासलेलं आहे ते, की नेहमीच माणसानं
याची चाड धरली पाहिजे। जो शरण येतो त्याला मरण देऊ नये। पृथ्वीराज चव्हाणानं 17 वेळा पराभव केला कोणाचा? महम्मद घोरीचा, आणि 17 वेळा त्याला जीवदान दिलं। बसला आपला भंपक नीतिमूल्य सांभाळत, आणि मग पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महम्मद घोरीच्या हाती सापडतो तेव्हा महम्मद घोरी त्याचे अत्यंत हाल करून त्याला ठार मारतात। अशी गोष्ट आहे ते। म्हणजे जीवनमूल्यचा संघर्ष निर्माण जर झाला तर अशा वेळेला कुटील माणसाचं, उपद्रवी माणसाचं निर्दालन करण्यासाठी तुम्ही अनीतीचा अवलंब केला तरी ती नीतीच ठरते। आपण काय केलं आहे? आपण सारे संत मंडळीची आपण टर उडवली। संत मंडळी न जे आपल्याला उपदेश करून ठेवला त्याची टर उडवली तुम्ही। एखाद्या माणसाला जो सुस्त आहे, काम करत नाही, अशा माणसाला तुम्ही बोलून पहा बरं की काय लगा कामही करत नाही, काय केलं पाहिजे माणसाचं? तो तुम्हाला उलट सुनावतो की तू कथा ऐकतं, कीर्तन ऐकतं, प्रवचन ऐकतं, तुले संत मंडळीनं काय सांगितलं डोक्यात येत नाही? काय सांगितलं? संत म्हणते ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा पाहत आहे, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे। हे तुला लक्षात येतं? आणि मला काम करायला सांगतो तू, असा तो आपल्याला सुनावू शकतो। समजलं का? तो हे विसरतो की संत मंडळीनं पुढे काय सांगितलं आहे। संत मंडळी काय सांगते? तुकाराम महाराज एवढे शांत म्हणणारे असणारे, जे एकनाथ महाराज आहे, माणसानं कसं असलं पाहिजे? शांतीचा माणूस भरला दिसे सदो दितो, एकनाथ महाराज म्हणतात। तर अशा वेळेस माणसानं शांत असलं पाहिजे। पण संतांनी पुढे काय सांगितलेलं आहे? संत म्हणतात की नाठाळाचे माथा देऊ काठी। समजलं का? जर कोणी ऐकत नसल तर त्याला ताडण करा, त्याचं पाप नाही ते पुण्यच आहे। तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा, असं संत म्हणतात। त्याची आपण टर उडवली आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम आपण भोगत आहोत। संतांचं आपण ऐकत नाही, आपल्या ग्रंथात काय सांगितलेलं आहे हे आपण ऐकलं नाही, आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत। काय करतो आपण? आपण सर्व धर्म समभाव हे आपण कवटाळून बसलेलो आहोत। हे राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी काढलेली टूम आहे, आणि त्याच्यामुळे अत्यंत म्हणजे आपण विसरून गेलो हे की आपले देव हे धनुर्धारी आहेत, शस्त्र धारण करणारे आहेत, हनुमंत गदाधारी आहेत, महादेव त्रिनेत्र आहे, प्रभू रामचंद्र धनुर्धारी आहेत। हे विसरलो की शस्त्र घ्या हाती, आणि त्याच्यामुळे आपल्याला विसर पडल्यामुळे आपण त्याचे भयंकर दुष्परिणाम असे भोगत आहोत। हिंदू अल्पसंख्याक होत आहेत, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे हिंदूंच्या। अशा वेळेस उपदेश असा आता कुठं जागृती होऊन राहिली? असा येऊन राहिला उपदेश की तुम्ही आता शस्त्र सज्ज व्हा, त्याच्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल, आपल्या देशाचं अस्तित्व धोक्यात येईल। आणि म्हणून आपण सर्वांनी महाभारताचा हा जो उपदेश आहे, संत मंडळींनी हा जो उपदेश आहे, त्या उपदेशाचं पालन करावं, असं म्हणून मी माझे 2 शब्द सांगतो। धन्यवाद।